अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा खुर्द मारुतीनगर येथील रहिवासी सौ शोभा सुधाकर पंडुरे यांनी आपल्या परिसरातील शाळेत जाण्या-येण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। नेवासा खुर्द मारुतीनगर येथील रहिवासी सौ शोभा सुधाकर पंडुरे यांच्या म्हणण्यानुसार मारुतीनगर परिसरातून पूर्वी गाव व शाळेत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होता। मात्र सध्या काही स्थानिक व्यक्तींनी तो रस्ता बेकायदेशीरपणे अडवून ठेवला असून त्या मार्गाने जाण्यास मज्जाव केला जात आहे। रस्ता वापरण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांकडून शिवीगाळ, मारहाण आणि गंभीर धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। एवढेच नव्हे तर संबंधितांकडून जातीय भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोपही अर्जदारांनी केला आहे। या अडथळ्यामुळे कुटुंबासह परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून सुरक्षित मार्ग नसल्याने मुलांचे शिक्षणही प्रभावित होत आहे। प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून रस्ता मोजणीचे आदेश द्यावेत आणि मार्ग खुला करावा अशी मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्याने आज दिनांक 6 एप्रिल 2026 पासून त्यांनी आपल्या मुलासह उपोषणाची सुरुवात केली आहे। आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन कधी न्याय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव शोभा सुधाकर पंडुरे, मी राहणार नेवासा मारुतीनगर। माझा मुलगा मी तिथं 10 ते 11 वर्षापासून राहतोय, पण ते जिथं समाजाचे ते नवनाथ अशोक बर्डे, खंडू अशोक बर्डे हे काय करतात, जाण्या-येण्याचा रस्ता बंद करतात, कुऱ्हाडी कोयते घेऊन आम्हाला मारायला येतात। आत्तापर्यंत आम्ही खूप काही केलं पण आम्हाला रोड रस्ता दिलेला नाही आहे, घरापासून डायरेक्ट खड्डे खाणलेले आहेत। तर आम्ही इथं साहेबांना सांगायला आलो की आम्हाला पूर्णपणे याच्यावर काहीतरी न्याय मिळावा, त्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे। उपोषण मान्य नाही झालं, उपोषण मान्यता नाही झाली तर आम्ही इथंच आमरण उपोषण करणार आहे, दोघं जण, माझा मुलगा आणि मी इथून जाणारच नाही जोपर्यंत मला न्याय भेटेल। पोलीस कंप्लेंट वगैरे केली कधी? पोलीस कंप्लेंट खूप झाल्या आतापर्यंत, तिथं फक्त मिटून घेतात आणि म्हणतात हां जा आता तुमचं मिटलं। तेच भिल्ल समाजाचे ते काय करतात, जातीवाद पण करतात। तिथं देवीचं मंदिर आहे, आम्ही पाय पडायला जरी गेलो ना ते मारहाण करतात, ते म्हणतात देवी आमची। असं झाले 9-1 वर्षापासून त्रास देते। पोलिस मिटून घेतात, ते त्यांचे लोक घेऊन येतात, आमच्या मागं कोणच नाही, आम्ही एवढेच आहे, दोघं तिघं जण। मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।